एका मित्राने सांगितलं की आय थिंक नागपूरचा की हे झाल्यानंतर त्यांच्याकडे जी मेड सर्वंट होती ती 8-10 दिवस आलीच नाही. तर तुम्ही विचार काय आली नाही? ते म्हणे गुटखा भेटायचं बंद झालं त्याच्यामुळे मला चक्कर यायला लागलं, मी येऊ शकत नाही. बापरे. म्हणजे ह्या लेवलला गेलेलं आहे ते ॲडिक्शन. काय 8 दिवस चक्कर आहे, ट्रीटमेंट करा 8-10 दिवस लागतील, प्लीज डू अवे विथ इट. हे करणं गरजेचं. भयंकर परिस्थिती. म्हणजे नागपूर आणि त्या भागात तुमचं हे बनवतात त्याला, खर्रा. ते याच्यापेक्षा आणखी हॉरेबल प्रकार आहे तो. त्याच्यापेक्षा डेंजरस आहे तो. बॅन्ड आहे. काय कॉज त्याच्यामुळे काय होतं? सुपारी बनतात ते, कोणतरी लोकल लेवलला काहीतरी बनवतं, त्याच्यात तंबाखू टाकतात, बऱ्याच काय गोष्टी टाकतात आणि त्याप्रमाणे चाललेलं आहे. कॅन्सर आणि बाकीचे ॲब्सोल्यूट. तुम्ही कॅन्सरचं प्रमाण बघा त्या पद्धतीत आणखी तुम्हाला जास्त ओरल कॅन्सर पर्टिक्युलरली. तर हे शासनाने रेग्युलेशन म्हणून केलेलं आहे, पण अल्टिमेटली रेग्युलेशन विल बी किंवा लॉ कोणताही त्याच वेळेस सक्सेसफुल ज्यावेळेस तो सोशली ऍक्सेप्टेबल होतो. तर सोसायटीने ऍक्सेप्ट करावा लागतो, नुसतं थिअरी नाही, प्रॅक्टिसमध्ये. आणि म्हणून तो जर करायचं असेल तर कंझ्युम करणं बंद केलं, डिमांड बंद केलं की ऑटोमॅटिकली तुमचं मार्केटच बंद होईल. मार्केट बंद झालं की ऑटोमॅटिकली